हॅलो, गुड मॉर्निंग. श्री स्वामी समर्थ सर्वांना. स्वागत आहे माझ्या मिनी ब्लॉगमध्ये. तर आम्ही आज चाललेलो आहे गजानन महाराजांच्या मंदिरामध्ये. तर आज आहे गजानन महाराजांचा प्रकट दिन. तर आम्ही मागे पण शेगावला जाऊन आलेलो आणि हे आमच्या इथे कॉलेजच्या जवळच असलेलं मंदिर आहे आणि ह्या बायकांचा छान असं स्वयंपाक चालू होता. गजानन महाराज म्हटलं की सर्वांना पिठलं, भाकर, कांदा, ठेचा हे त्यांचं खूप आवडतं नैवेद्य होता, त्यामुळे त्या दिवशी तोच केला जातो. तिथून निघाल्यानंतर आम्ही आलेलो आहे आमच्या मळ्यामध्ये. तर हा आहे आमचा मळा आणि मी तुम्हाला फार्म हाऊस पण मागल्या वेळेसच दाखवलेला आहे. तर ही आहे सदाफुलीचं झाड. सदाफुली म्हणजे याला नेहमीच 12ही महिने फुलं असतात. तर असं आमचं फार्म हाऊस आहे हे आणि इतकी छान तुळस बनवलेली आहे. तर ही तुळशीचं क्रेडिट कोणाचं आहे आणि ती कशी बनवलेली आहे हे पण मी तुम्हाला नक्कीच दाखवेल एका ब्लॉगमध्ये. तर मस्तपैकी म्हटलं चला आता तुळशीला पण इथं प्रदक्षिणा मारून घेऊया. त्यानंतर आम्ही आलेलो हळदीला. माझ्या मैत्रिणीच्या भाजीची हळद होती. मी मागेच तुम्हाला केळवणाचा ब्लॉग पण दाखवलेला होता. आणि आता इथे आल्यानंतर खूप छान असं मस्त सूपचा एन्जॉय केला आम्ही. हळदीला सूप शक्यतो नसतो, पण मस्तपैकी स्टार्टर म्हणून सूप ठेवलेलं. त्यानंतर ही आहे माझी बेस्टी आणि मी भेटल्यानंतर तर आनंद गगनातच मावेना असं झालेलं. आम्ही दोघींनी छान असं फोटोशूट केलं. मॅडम खूप छान दिसत होत्या. आणि ही आहे श्वेताची हळद. आम्ही गेल्यानंतर जस्टच हळद स्टार्ट झालेली आणि इतके सारे जण हळदीला आलेले होते. तिचे आजी बाबा त्यांनी पण तिला आंघोळ घातलेली आणि खूप छान असा हळदीचा कार्यक्रम. तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत आजच्या ब्लॉगला लाईक करून नक्की जा. बाय बाय.